मित्रांनो नमस्कार. आज जे रविवारी खग्रास चंद्रग्रहण आहे त्याच्या बाबतीमध्ये सविस्तर आता माहिती पाहूयात. आज दिनांक 7 सप्टेंबर रोजी जे चंद्रग्रहण जे खग्रास चंद्रग्रहण आहे ते ग्रहण सुरू होते किती वाजता तर रात्री 9:57 सुरुवात होते. ग्रहणाचा मध्य हा 11:42 येतोय आणि ग्रहणाचा मोक्ष म्हणजे ग्रहण सुटते आज रात्री 1:27. एकंदरीत पाहिलं तर ग्रहणाचा कालावधी 3 तास 30 मिनिटे आहे. ग्रहणाचे वेध आपण दुपारी 12:37 पासून पाळायचे आहेत. यामध्ये या वेध काळामध्ये स्नान, देवपूजा, नित्यकर्म, जपजाप्य, श्राद्ध ही कर्म करता येतात. परंतु या वेध काळामध्ये भोजन वर्ज्य करावे. आजारी, वृद्ध, बाल आणि गर्भवती महिलांनी आज संध्याकाळी 4:15 वाजल्यापासून वेध पाळायला हरकत नाहीये. याचा पुण्यकाल आणि पर्वकाळ जो आहे तो ग्रहण स्पर्शापासून मोक्षाच्या वेळेपर्यंत म्हणजे ग्रहण स्पर्श 9:57 रात्री आणि मोक्ष हा 1:27 रात्री आहे. यामध्ये ग्रहण जे आहे ते कोणत्या राशींना शुभ येतं तर मेष, वृषभ, कन्या आणि धनु यांना शुभ फळं आहेत. मिश्र फळं कोणाला आहेत तर मिथुन, सिंह, तूळ आणि मकर राशीला आहे. अनिष्ट फळं कोणाला आहेत कर्क, वृश्चिक, कुंभ आणि मीन या राशींना आहे. आणि ज्या राशींना अनिष्ट फळ आहे त्यांनी शक्यतो ग्रहणामध्ये ग्रहण पाहू नये. गर्भवती स्त्रियांनी सुद्धा ग्रहण पाहू नये. यावेळेत आपण काय करू शकतो तर शुभ गोष्टी आपण ज्या आहेत त्या करू शकतो. मेडिटेशन करता येतं, जप करता येतं, ध्यानधारणा करता येते, देवपूजा करू शकता. जेव्हा तुम्हाला कोणत्या मंत्र रोज तुम्ही म्हणताय आणि तो सिद्ध करायचा आहे तो वारंवार तुम्ही जप करू शकता. 108च्या 5 माळाही करू शकता. तुम्हाला आवडतं पुस्तक वाचू शकता. ज्या गोष्टी तुम्हाला वाढवायच्या आहेत, एखादा आपला मनातली गोष्ट असेल की माझी धनवृद्धी होत आहे, आयुवृद्धी होत आहे, सगळं घरामध्ये सुखशांती समृद्धी लाभत आहे, असं मनामध्ये सतत तुम्ही चिंतन करू शकता. ग्रहणाचा कालावधी अतिशय पवित्र मानला गेलेला आहे. आपण याच कालावधीमध्ये जेव्हा ग्रहण सुटतं त्यावेळेला स्नान संध्या करावी आणि मग ग्रहणाचा जो उरलेला कालावधी आहे म्हणजे ग्रहण मोक्ष झाला असं आपण समजायचं आहे. तर या ग्रहणाच्या बाबतीमध्ये सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे. ग्रहणाचे वेध आणि ग्रहणाचा मोक्ष कालावधी यात दिलेली सविस्तर माहिती, नियम आपण नक्कीच पाळावे. शुभम भवतु, शुभ आशीर्वाद.